त्याच घेऊन आलो ना पण तारीख घेऊन आलो आहे, कर्जमाफीची घोषणा घेऊन आलो आहे. काय म्हटलं माहित आहे? 31 जून 2026 पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणाल आताच पैसे पाहिजे उद्या, हे काही फॅनचं बटन होय का साहेब? तिकून दाबलं तिकून सुरू झालं. लोकांना सगळं सोपं वाटते रे. आमची खडाजंगी झाली, 2.5 तास चर्चा झाली, 2.5 तास. वामनरावला माहित आहे म्हणजे तू नाही आला, आहेत 8 दिवस पाहिजे चाललाय. जानकर साहेब होते, अजित नवले, आम्ही सगळे भांडत होते, नमत होते. त्यामुळे तुम्ही काही करा, आम्ही काही कर्जमाफी करण्याच्या सध्या काही आम्ही तारीख द्यायची तयारी नाही आहे. आम्ही समितीकडे केली, त्याचा रिपोर्ट येईल आणि मग आम्ही तारीख जाहीर करू. म्हटलं असं होणार नाही, तारीख शिवाय उठणार नाही. उठलो तर तुम्हाला नमवल्याशिवाय राहणार नाही. 2.5 तासानंतर शिंदे साहेब आमचे, अजितदादा, सगळे मंत्री पुन्हा एका बैठकीत गेले, अंदर गेले. म्हणे काय करावं, आणि त्यांनी ठरवलंय का हे सोपं नाही आहे. प्रशासनाकडून सगळं माहिती घेतली का उद्या जर रेल्वे बंद केली, कारण रेल्वे पर्यंत आपले कार्यकर्ते जाऊन पोहोचले, रेल्वे आपल्या जवळच होती. त्याच्यानं रेल्वे आपल्याला जे रेल्वे लाईन आहे ते आपली जीवन लाईन म्हणून तयार होती चालू. आणि त्या सगळ्या धाकापोई तिकून सगळे आले. म्हणजे आम्ही 3 महिने अहवाल प्राप्त झाल्यावर 3 महिन्यानं कर्ज मुक्ती करू. म्हटलं नाही, असं नाही चालत, आम्हाला तारीख पाहिजे. आम्ही महिने थोडे मागले आलो, आणि महिने म्हणणारं सरकार आज तारीख घेऊन आलो आहे, घोषणा घेऊन आलो आहे. काय फायदा आहे चला? आज जर कर्जमाफी केली असती तर 20, 21, 22, 23, 24, 25 पर्यंत झाली असते. ते 7 महिने लेट झाली, पण तुमची सक्तीची कर्ज वसुली होणार नाही. तुमच्यावर बोजा दिसेल, पण तो सरकारनं स्वीकारला आहे. स्वीकारला का नाही? आता तो कर्जा बोजा स्वीकारला आहे. तर या वर्षात जो अडचणीत आलेला शेतकरी आहे, पावसात आला, गारपीट आला, मराठवाड्यातला आहे, तो बसला असता का रे? 2 महिने लेट झालो, पण या वर्षीतला शेतकरी, कर्जबाजारी शेतकरी बसला आहे. हे सगळ्यात मोठी उपलब्धी. काय होते, 25 जूनला आपण कर्ज घेतलं का नाही घेतलं? 25 जून किंवा जुलै मध्ये आपण कर्ज घेतलं. 31 मार्च 2026 ला, 31 मार्च 26 ला काही कर्ज थकीत होते, काही कर्ज जून महिन्यात थकीत होते. आता थकीत झाल्याशिवाय कर्जमाफी करण्याचा रिवाज सध्या तरी नाही आहे. जेवढी कर्जमाफी झाली ते रनिंग कर्जमाफी झाली का कधी? थकीत कर्जमाफी झाली. मग आम्ही थोडंसं चतुराई, आमचे नवले साहेब असल, सगळ्यांना चतुराई दाखवली आणि चतुराई घेऊन सरकारनं लेट करून बोजा वाढवून घेतला. या वर्षीचा कर्जदार त्याच्यात बसणार आहे. तुम्ही लक्षात घ्या, 7 महिने थांबा लागन, पण न येणारा, अडचणीत सापडलेला शेतकरी, जो अतिवृष्टीत सापडला शेतकरी आहे, त्याला सुद्धा कर्जमुक्तीचा फायदा होणार. बोलणारे काय बोलतोय, आताच पाहिजे होतं आणि उद्याच पैसे पाहिजे होतं. तू कर ना मग आंदोलन. तू एका हात अडवले काय साया? आम्ही, तू कर, उभा राह, आम्ही येतो लागन तर मदत कर.